धन्यवाद आपण इथे आलात. टॉस कंप्लीट झाला आहे. टॉस जिंकलायस माहुली संघाच्या संघाने. टॉस जिंकला तुझा निर्णय काय आहे? क्षेत्ररक्षण. स्पर्धेबद्दल मी विचारेन. आपण कालच्या दिवसामध्ये स्पर्धा बघितली. एकूण 12 संघ या स्पर्धेमध्ये खेळले. चिमीपाटा संघाने शेवटच्या टप्प्यात चांगला खेळ केला. इव्हन पहिले राऊंड बघितले आपण सर्व 5 षटकांचे 4 षटकांनंतर आपण बघितले की 3 षटकांचे सामने आणि एक चांगली क्रिकेट टुर्नामेंट पाहायला मिळते. सापेगावचं खूप सुंदर असं मैदान जे खास करून क्रिकेट खेळण्यासाठी राखीव ठेवण्यात आलं आहे आणि अशा मुवमेंटला तुम्हाला पाहायला मिळते की एकही रुपया कुठल्या संघाकडनं, कुठल्या कॅप्टनकडनं, कुठल्या गावाकडनं न घेता एक चांगली क्रिकेट टुर्नामेंट तुम्हाला पाहायला मिळते. काय म्हणशील या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल? खरोखरच संतोष भाऊंचं मनापासून आभार मारेन कारण त्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये खेळायला संधी दिली. आणि फ्री एंट्री टुर्नामेंट बोलला तर या स्पर्धेचं जेवढं कौतुक करू तेवढं खूप कमी आहे, कारण की ज्या आपण 5,000 10,000च्या स्पर्धा होतात त्या याच्यापुढे थोड्या कमीच वाटतात. कशा प्रकारे तयारी झाली आहे? कारण फ्री ऑफ कॉस्ट एंट्री जरी असेल पण एक चांगला संघ आपण या स्पर्धेमध्ये उतरवू किंवा आयोजकांची आपण कुठे निराशा करणार नाही किंवा आपण चांगला खेळ करू आपल्या गावाच्या माध्यमातून, आपल्या संघाच्या माध्यमातून. त्यामुळे तुझी तयारी कशा प्रकारे झाली आहे स्पर्धा खेळण्यासाठी? या स्पर्धेमध्ये मी संघ नवीन घेऊन उतरला आहे, तर प्रत्येकाकडनं अपेक्षा आहे की त्यांनी त्याचं 100% द्यावं. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट. तुम्ही, मला असं वाटतं की जसं काल इथे उल्लेख झाला की मिथूनचा संघ स्पर्धेमध्ये खेळणार आहे. मला असं वाटलं मिथून पहिले टीमला घेऊन गेले की काय, पण मला मी बघितलं की कुरुन संघ सर्वप्रथम इथे आला आहे. प्रॅक्टिस झाली सकाळी आल्यानंतर ग्राउंडवर? हो, नक्कीच. काय बॅटिंग करण्याचा तुमचा म्हणजे आता बॅटिंगला तुम्हाला इन्व्हाइट केलं आहे. 4 षटकांमध्ये तुझा संघ किंवा 4 ओव्हरमध्ये किती संघ धावा कुटण्याचा प्रयत्न तुमचा असेल? 50+. स्पर्धेच्या आयोजनाबद्दल 2 शब्द, कारण आपण बघतो की एकही रुपया न घेता फ्री ऑफ कॉस्ट एंट्री तुम्हाला या स्पर्धेमध्ये बघायला मिळते. काय म्हणशील या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल? आयोजन खरोखरच खूप सुंदर आहे आणि आम्हाला खेळायला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. चला, खूप खूप धन्यवाद दोन्ही आमच्या संघनायकांना. आपण ऑल द बेस्ट देऊया. नाणेफेक संपन्न झाली आणि आपण बघतो की मिथून जो संघनायक आहे 4 षटकांचा सामना इथे खेळणार आहे आणि कुरुन संघाने मात्र निर्णय घेतला की आम्ही गोलंदाजी करू. बॅटिंगला इन्व्हाइट केलं आहे ते वाहुली संघाला आणि आपण लगेचच सामना सुरू करूया. वळूया आपण लगेचच समालोचन कक्षामध्ये. वेळ लक्षात ठेवा, जेव्हा सामना सुरू होईल तेव्हा वेळ इथे मात्र मॅच केली जाईल आणि त्याच हिशोबाने तुम्हाला 3 षटकं पहिल्या 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहेत आणि त्यानंतर जर तिथे जास्त वेळ झाला तर तुम्हाला एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये पाठवावं लागेल. वळूया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. हॅलो हॅलो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा नमन करून स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय यांना सुद्धा मानाचं उदाहरण करून
सरपंच चषक 2025 सापेगाव इथे ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. आज दुसरा दिवस या स्पर्धेचा. एकूण 4 दिवसांचा कालावधी. 48 ग्रामीण संघ या स्पर्धेमध्ये परफॉर्म करतात, खेळत आहेत. आणि आपण बघतो की कालच्या दिवसामध्ये जयदुर्गा चिंबीपाडा या संघाने मात्र आपल्या परफॉर्मन्सच्या माध्यमातून थेट आपली जागा बनवली टॉप 4मध्ये, म्हणजे बक्षीसपात्र फेरीमध्ये तो संघ दाखल झालेला आहे. बघा, सामना सुरू होण्याच्या अगोदर दोन्ही संघाचा एक्स्ट्रा प्लेअर कॉमेंट्री बॉक्समध्ये असणं गरजेचं आहे. जसं मगाशी मिथुनने उल्लेख केला की खूप चांगली क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते. आणि काल भरपूर योगेशने चर्चा केली, भरपूर कौतुक केलं की मिथुनचा संघ या स्पर्धेत तुम्ही खेळत असताना पाहायला मिळणार. म्हणजे जय हनुमान वाहुली मिथुनचा हा संघ, त्याच्यासमोर आहे तो मितोश 11 करून, जिथे मात्र जय हनुमान वाहुली संघाने नाणेफेक जिंकली. 4 षटकांच्या सामन्यामध्ये निर्णय घेतला की आम्ही प्रथम गोलंदाजी करू आणि बॅटिंगला इन्व्हाइट केले ते मितेश 11 करून संघाला. स्पर्धेमध्ये खेळत असताना कुठल्या प्रकारचा चॉईस बॉल नाही आहे. तुम्हाला जो कमिटी किंवा पंच तुमच्याकडे जो चेंडू देतील त्या तुम्हाला घेऊन तो खेळावा लागेल. कुठल्याही प्रकारची डिमांड करू नका, आर्ग्युमेंट करू नका. जो चेंडू दिला जाईल तो चेंडू घेऊन तुम्हाला खेळावा लागेल. नेक्स्ट मॅचमध्ये बघू शकाल तुम्ही जय गणेश वाफाळे आणि SG डोहोळे या दोन्ही संघांचा संघनायकांनी रिपोर्ट करायचा आहे. आपण आल्याची नोंद करा. आपल्याला वेळ दिली 9:30ची, जवळजवळ घड्यात 9:15 होत आलेले आहेत. त्यामुळे आपण वेळेवर रिपोर्ट करा नेक्स्ट मॅचसाठी. जय गणेश वाफाळे विरुद्ध SG डोहोळे. आता आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये ज्ञानेश्वर मुकादम, खूप चांगले दर्जाचे उत्कृष्ट दर्जाचे स्कोरर आणि इव्हन मध्ये मध्ये कॉमेंटसुद्धा खूप चांगली करतात ज्ञानेश्वर. आणि त्याबद्दल बघतोय त्यामुळे या स्पर्धेमध्ये बॉलिंग मार्कवर स्वतः कॅप्टन मिथुन ठाणगे. षटक क्रमांक पहिला पॉवर प्लेचा तो घेऊन आला आहे. ऑफकोर्स समीर कॅप्टन आहे, जो आता डीपमध्ये उभा आहे लॉंग ऑनला. मग अशी टॉस उडवण्यासाठी तो आला होता. चला मॅच सुरू करा. आणि मला असं वाटतं ज्ञानेश्वर आता टाईम मॅच करतील. जेव्हा सामना सुरू होईल तेव्हा त्याच्या माध्यमातून ह्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. स्टॉपवॉच त्यांनी मात्र चालू केले, पण जेव्हा पंच सिग्नल करतील तेव्हा स्टॉपवॉच सुरू करू आम्ही. अंपायर सिग्नल करत आहेत शानू कुरेशी आणि त्यांच्यासोबत राकेश शाह म्हणून इथे काम पाहणार आहेत ॲज अ अंपायर. दोघांनाही ऑल द बेस्ट. आणि पहिले षटक घेऊन मिथून तयार. स्ट्राईक घेणं शुभम. मॅच सुरू झाली आहे. पहिल्या चेंडूवर ऑन साईडला स्लॉग इट, वॅकेंट एरिया, गॅप खूप मोठा, एक टप्पा घेऊन चेंडू सरळ सीमारेषे बाहेर. खणखणीत सुरुवात. पहिल्याच चेंडूवर चौकार. चांगला आगाज केला आहे कुरुंद संघाने आणि चौकाराने खातं उघडलं आहे ते फलंदाज शुभम पाटीलने. जास्त मोठा रनअप नाही आहे मिथूनकडे. जेमतेम 7 ते 8 पावलांचा रनअप घेऊन स्टार्ट करतो. पुढचा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ आहे. ऑप्शनची थोडासा बाहेर. विकेट किपर चूक करतोय. इव्हन जवळजवळ चेंडू निर्धाव होता त्या ठिकाणी. आपण बघतो की चेंडू निघून गेला आहे. हाताला ब्रश करून पंचांचा इशारा येतो. तो पंचांचा इशारा आपण घेतो बघतो म्हणजेच चौकार. बघायला मिळते सर्व संघांसाठी. सरपंच चषक 2025 सापे. पुढचा चेंडू शॉर्ट ऑफ लेन. थोडासा फटका बनवायचा होता त्या ठिकाणी. लेनचा वापर करतोय मिथून या चेंडूवर. आणि पुढच्या चेंडूवर बघतोय स्ट्रायकिंगला फलंदाज मयूरला बीट केलंय. धावसंख्या दाफलकावर 9 धावा, 2 चौकार, 1 सिंगल.
निर्वी 11-514 एस के स्पोर्ट्स सापी यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन तुम्हाला पाहायला मिळत आहे. काल दोन्ही संघ या स्पर्धेमध्ये खेळले. खूप बाहेर आहे चेंडू. थोडंसं बाहेर येऊन चेस केलं, स्लाइस केलं, डीप पॉईंटला एक्झिक्यूट केलं चेंडू. 2 टप्पे घेऊन चेंडू सरळ सीमारेषे बाहेर चौकार. दोन्ही बॅट्समनने चौकाराने खातं उघडलंय. धावसंख्या आपण बघते ती 13 धावा धावफलकावर. 13 रन्स ऑन स्कोर कार्ड. धावसंख्या 13 धावा धावफलकावर. सुरुवात चांगली झाली आहे, उत्कृष्ट झाली आहे, अप्रतिम झाली आहे. पॉवर प्लेमध्ये आतापर्यंत आले ते 3 चौकार. धावसंख्या 13. पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू मिथुनचा. समोर मयूर. फटका बनवला त्या ठिकाणी. गॅप खूप मोठा वॅकेंट एरिया आहे. चेंडू डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर निघूनच जाईल. सीमारेषे बाहेर. चौथा चौकार. धावसंख्या 17. ऑर्डिनरी क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. सरपंच चषक 2025. चला 5 मिनिटं होऊन गेलेली आहेत. सामना सुरू करा. अदरवाईज काय होईल की 3 षटकं जर 15 मिनिटात जर कंप्लीट झाली नाही तर तुमचा 4थ्या षटकामध्ये जो बाउंड्री लाईनवरचा खेळाडू तो सर्कलच्या आतमध्ये येईल. त्यामुळे मॅच जरा स्पीडअप करा. बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 2 गोलंदाज घेऊन येतोय सागर ठाणगे. कॉमेंट्री बॉक्समध्ये आज ज्ञानेश्वर मुकादम आल्यामुळे निश्चित आम्हाला तंतोतंत माहिती सगळ्या गोष्टीची मिळेल. चला मॅच सुरू करा. भरपूर डिस्कशन होते ग्राउंडवर. सागर ठाणगे षटक क्रमांक 2 आणि समोर शुभम पाटील. शॉर्ट ऑफ लेन तो डाऊन साईडला पूल केले. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. चांगली फिल्डिंग डीपमध्ये बघायला मिळत आहे. फटका चांगला होता. बरोबर खेळाडूच्या हातामध्ये सिंगल या ठिकाणी या चेंडूवर आणि धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 18 धावा धावफलकावर. पॉवर प्ले संपल्यानंतर बघायचं तर या मोमेंटला जी फलंदाजी पहिल्या षटकामध्ये बघायला मिळाली ती तिथे कंटिन्यू करणार का. कुरुंद संघाचे फलंदाज नाडफेक जयनुमान वाहुली संघाने जिंकली. निर्णय घेतला की आम्ही प्रथम गोलंदाजी करू आणि मितेशिलन कुरुंद संघ करतोय बॅटिंग. चेंज ऑफ पेस होता. गतीमध्ये परिवर्तन. फिंगर रोल केले. मॅक्टरफिसन डिलिव्हरी. सागर बॅट्समन बघतोय त्याला रीड करतोय. मेरिटवर गोलंदाजी करतोय. तसं बघितलं की फलंदाज शफल झाला, ऑप्शनच्या बाहेर आला. त्या मोमेंटला बरोबर थोडासा फुलं लेनचा चेंडू त्यांनी टाकला आणि चेंडू थेट विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. धावसंख्या काय माहिती 18 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 सुरू आहे. समोरच्या एंडने सागर ठाणगे. मॅच टाइम आहे. उचललाय चेंडू. बघायचं लॉंग ऑन मिड ऑन की गोलंदाज. ओ ओव्हर ट्राय. गुड ट्राय बाय समीर. ओ डायरेक्ट हिटचा प्रयत्न तिथे केलाय. समीरने मात्र जीवाचं अक्षरशः रान केलं. प्रयत्नांची पराकाष्ठा केली. झेल मिळाली नाही हरकत नाही आहे. 1 शॉट. राकेश शाह लक्ष वेधून घेत आहेत आमच्या गुणसंख्या लेखक ज्ञानेश्वर मुकादमचं. 1 शॉट. फक्त एकच जाव इथे कन्सिडर केली जाईल, ॲड केली जाईल. नॉट ऑन द लाईन. लाईनच्या तुम्हाला आतमध्ये बॅट ग्राउंडिंग करायची जाऊन किंवा जाऊन तिथे टिकवायची आहे.
हेच पंचांनी लक्षात घेतलं आणि सांगितलं ताबडतोब की वन शॉट, त्यामुळे एकच धाव इथे कन्सिडर केली जाणार आहे. धावसंख्या 19 धावफलकावर. समीरचं खरंच कौतुक करेन, ॲज अ कॅप्टन खूप चांगला परफॉर्म करतो आहे. फिल्डिंग पोझिशनमध्ये, फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये चांगला प्रयत्न केला. जीवाचं अक्षरशः त्याने रान केलं झेल घेण्यासाठी. झेल मिळायला नाही हरकत नाही आहे, पण मात्र त्या ठिकाणी प्रयत्न खूप चांगले पाहायला मिळाले. स्ट्रायकिंगला पुन्हा एकदा असेल तो फलंदाज आघाडीचा शुभम. धावसंख्या 19. लीडिंग एज आहे. पुन्हा एकदा झेल उडाला आहे. गोलंदाज की विकेट कीपर. गोलंदाज सांगितलं मी घेऊ शकतो, इट्स माय कॅच, आणि फलंदाज बाद. पहिलाच धक्का 19 वर. आहेत. पण कालच आपण एक फ्लेक्स बघितला, एक बॅनर बघितला. स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रिकेट स्पर्धेमध्ये मागच्या 20 वर्षात जी गोष्ट घडली नाही ती 21व्या वर्षात घडते, की ग्रामीण संघातनं फक्त ₹1 एंट्री फी घेतली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की भिवंडीतल्या संघाला एंट्री भेटली आहे. त्यामुळे येथे समाधान मला ज्ञानेश्वरीच्या चेहऱ्यावर पाहायला मिळते. कारण कित्येक वर्ष भिवंडी विभाग, भिवंडी परिसर वाट बघत होता की स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रिकेट स्पर्धेमध्ये कधी संधी मिळणार भिवंडीच्या संघांना. आणि यावर्षी जसा गतवर्षी शब्द दिला होता, ज्ञानेश्वरला माहिती असेल, गतवर्षी शब्द दिला होता की पुढच्या वर्षी नक्कीच आम्ही भिवंडीच्या संघांना प्राधान्य देऊ, आणि निश्चितच ही गोष्ट तुम्हाला पाहायला मिळेल. 9 तारखेला बरोबर या स्पर्धेचे ड्रॉ होणार आहेत. कुशाला इथे ऑन साईडला खूप चांगला फटका. क्षेत्ररक्षक समीर त्या ठिकाणी आहे, चूक करणार नाहीये. गुड कॅच, चांगला फिनिश केलाय. फलंदाज बाद. आणि शानू कुरेशी पंच म्हणून काम पाहत आहेत मैदानावर. धावसंख्या 19 वरच थांबलेली आहे आणि खूप चांगलं षटक. अवघ्या 2च धावा या षटकात सागर ठाणगेकडून आणि 2 विकेटसुद्धा त्याने काढल्यात. चला 10 मिनिटं होऊन गेली आहेत, वेळ वाचवा. बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज घेऊन येतोय. गोलंदाज आहे तो जयेश थापड. जयेश थापड. स्ट्रायकिंगला शुभम, नॉन स्ट्रायकिंगला दीपेश. चला मॅच सुरू करा. लक्षात ठेवा, हे षटक जर 15 मिनिटं जर कंप्लीट झालं नाही तर तुम्हाला एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल. त्याची माहिती तुमच्यापर्यंत आम्ही निश्चितच पोहोचवू. क्या बात आहे, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. काय टायमिंग होतं या चेंडूवर. पाय पुढे काढला, थोडासा झुकवला आणि काय रबर स्टॅम्प शॉट दाखवला स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. टाकलं तर यावर्षी तुम्हाला पाहायला मिळते की कार जर सोडली तर बाकीच्या तिन्ही फॉर्मॅटमध्ये प्रत्येकाला बाईक बघायला मिळते सिरीजसाठी. 2 व्हीलर बघायला मिळते सिरीजसाठी. 40+ ग्रामीण, त्याचबरोबर ओपनसाठी बुलेट आहे. त्याचबरोबर रायगड, कल्याण, भिवंडी, बदलापूर हा जो पूल आहे याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला मालिकेसाठी बाईक बघायला मिळते. गोलंदाज जयेश थापड. चेंडू उंच गेलाय, वाईड इज लॉंग ऑन. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जज करतोय पण काहीच करू शकत नाहीये. बॅक टू बॅक
6 in a row by Shubham Patil. तब्बल 31 धावा धावफलकावर. ज्ञानेश्वर, मला एक गोष्ट मला आठवते, त्याच रतनबुवा पाटील क्रिकेट स्पर्धेमध्ये एक छोटंसं मी एक स्टेटमेंट केलं होतं कॉन्ट्रोवर्सीबधल. ती गोष्ट खूप व्हायरल झाली, अजूनही यूट्यूबला ती व्हिडिओ क्लिप आहे की काही प्रेक्षकांनी मात्र असं तोंडामधना उद्गार काढले होते की रतनबुवा पाटीलमध्ये कॉन्ट्रोवर्सी नाही तर बाजू घेतली जाते कुठल्याही खेळाडूची, रायगडचे खेळाडू असू दे किंवा भिवंडीची किंवा बाहेरचे कुठले खेळाडू, त्यांना मात्र जास्त स्थान मिळत नाही. पण आता मी छाती टोकून सांगू शकतो की जसं त्या पूलमध्ये आपण बघितलं की सगळ्यांसाठी पारितोषिक आहेत आणि जो मेरिटवर असेल ना त्याला प्राईज मिळेल. मग तो कुठलाही विभागातला खेळाडू असू दे, जो मेरिटवर असेल त्याला निश्चितच प्राधान्य मिळेल, त्याला निश्चित संधी मिळेल, निश्चित त्याला प्राईजसुद्धा मिळेल. हे सुद्धा बघायला मिळेल तुम्हाला. बोलिंग मार्कवर पुन्हा एकदा जयेश थापड, 2 षटकार त्याच्या विरोधात आले ते शुभमच्या बॅटमधून. ओ क्या बात है, क्या बात है. डोक्यावरनं कॅप खाली काढली, डोक्यावर हात नेला म्हणजे कुठेतरी बॅटची एज होती, इवन स्टंपिंगसुद्धा संधी होती आणि ती मात्र यष्टीच्या मागून हुकवलेली आहे. जयेश थापडच्या विरोधात 2 षटकार आले, धावसंख्या 31 धावफलकावर. अत्यंत वेगाने आणि मात्र गतिशील बॅटिंग बघायला मिळते ती कुरुंद संघाची. मितेश श्रीवन कुरुन या नावाचा संघ हा खेळतोय. जयेश कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय, पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय, उर्ध विकेट. चेंडू उंच गेला, मिस टाइम झालाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी समीर सज्ज आहे आणि समीरकडनं चूक, समीरकडून झाली ती चूक. त्यांचा स्ट्राईक बॅट्समन, त्यांचा अत्यंत महत्त्वाचा खेळाडू, त्याची झेल इथे मात्र सुटलेला आहे समीरकडून. इवन चांगला फिल्डर आहे समीर डीपमध्ये, ॲज अ कॅप्टन म्हणून तो काम पाहतोय, पण त्याच्याकडनं एक चूक झाली आहे, त्या ठिकाणी झेल सुटलेला आहे. धावसंख्या 33. शुभम चांगल्या टचमध्ये चांगली बॅटिंग करतोय, 2 षटकार 2 चौकार, चांगला परफॉर्म केला आहे. 24 धावांवर तो नाबाद खेळतोय. त्याबाद बाबूश यांचं आगमन झालं आहे. व्हेरी गुड मॉर्निंग. 10 वाजून बरोबर 5 मिनिटं रिपोर्टिंग टाईम त्यांचा. शुभ सकाळ, कारण नाईट क्रिकेट टुर्नामेंट ते करून आलेले आहेत. शेड्यूल खूप बिझी आहे बाबूशाचं. ओ ऑन ड्राईव्ह स्क्वेअरलेर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू कव्हर करेल आणि तोपर्यंत 2 धावापर्यंत सुरू आहे आणि 2 धावा कंप्लीट. जय गणेश वाफाळे आणि SG डोहळे. चला ताबडतोब टॉससाठी आपण यायचं आहे. जय गणेश वाफाळे आणि SG डोहळे या संघाने ताबडतोब या टॉस करण्यासाठी. शेवटचा चेंडू या षटकातला. धावसंख्या बघतोय जी अंकी झाली ती म्हणजे 35. सध्या करंट रन रेट चांगला आहे, 11च्या पलीकडे करंट रन रेट बघायला मिळतोय. जयेश थापड, पुढचा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर. थापडचा हा चेंडू पाठवून दिले लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर, खूप लांब लचक षटकार. फटकेबाजी असं तुम्हाला चित्र बघायला मिळालं. तब्बल 41 धावा धावफलकावर, 3 षटकांच्या अखेरीस 13.67 ही सरासरी आपण बघत आहोत धावफलकावर. आणि 41 धावा आतापर्यंत कुरुंद संघाने कुठल्या आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि यथेच्छ धुलाई केली आहे ती मागच्या षटकामध्ये. म्हणजेच जयेश थापडची 3 षटकार 2 डबल 1 डॉट तब्बल 22 धावा त्या षटकात त्याने खर्च केल्या. इव्हन सागर ठाणगेचं अप्रतिम इकॉनॉमिकल षटक त्या षटकावर त्याने अक्षरशः पाणी फेरलं. तिसऱ्या विकेटसाठी 22 धावांची आतापर्यंत पार्टनरशिप बघायला मिळते. ती फलंदाज जुबोव आणि त्याचबरोबर दीपेशमध्ये. इव्हन दीपेशला अजून स्वतः खातं उघडायचं आहे, म्हणजे त्या 22 धावा पार्टनरशिपमध्ये कुठल्या आहेत ना त्या एकट्या शुभमने कुठलेल्या आहेत. चला मॅच सुरू करा, बघूया किती वेळ झाली आहे. ज्ञानेश्वर मला सांगेल. ठीक आहे, चला 16 मिनिटं म्हणजेच आपण एक मिनिट आपण बफरचं टाकूया त्या ठिकाणी, पण 17च्या पुढे जाऊ देऊ नका शक्यतो. सागर ठाणगे, हा दुसरा सागर ठाणगे आय थिंक सो, सॉरी साहिल ठाणगे बॉलिंग मार्कवर येतोय.
चला टॉससाठी रिपोर्ट करा. अजूनही कॅप्टन आलेले नाही आहेत. आपण आल्याची नोंद करा इथे. एस जी डोळे संघाने रिपोर्ट केले. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला आणि तिथे ड्रॉप. एकदम साधे सरळ सोपे कॅच इथे सुटत आहेत. दीपेश स्ट्रायकिंग एंडला होता. दीपेशला जीवदान मिळालं. धावसंख्येपूर्वी ती आपण बघतोय धावफलकावरती 42. स्ट्राईक एंडला शुभम ही सगळ्यात जमेची बाजू आहे मात्र कुरुंद संघासाठी, कारण खूप चांगली बॅटिंग करतोय. 32 धावांवर तो नाबाद खेळतोय. त्यामध्ये त्याने 3 षटकार दाखवलेत, 2 चौकार दाखवलेत, 2 डबल, 2 सिंगल आणि 1 डॉट. मॅग्निफिसंट बॅटिंग. हे स्ट्राईक रेट खूप चांगला आहे मैदानावर. बघतोय तो म्हणजेच फलंदाज शुभम पाटीलचा. पुढचा चेंडू करून गोलंदाज सज्ज होतोय साहिल ठाणगे. निर्णय षटक आणि या षटकानंतर लगेचच टॉस होईल. एस जी डोहोळे संघाने रिपोर्ट केलेला आहे. जय गणेश वाफळे आपण रिपोर्ट करा ताबडतोब टॉससाठी. समोर एक्झिक्यूट केलं. वॉट अ शॉट. काय कॉन्फिडन्स आहे फटक्यामध्ये. वॉट अ कनेक्शन, वॉट अ टायमिंग. सीमारेषे बाहेर षटकार. जेम वाफळे बी सुद्धा संघ स्पर्धेमध्ये खेळणार आहे. आणि पाहू शकला गतवर्षी याच संघाने गोरसेसारख्या बलाढ्य संघाला याच स्पर्धेमध्ये याच ग्राउंडवर मात दिली होती. वाफळे बी या संघाने जेम वाफाळे जो नंतरच्या सेकंड स्पेलमध्ये खेळणार आहे. आपण बघतो त्या ठिकाणी अपील पंचांकडे अलसकच गोलंदाज करतोय पण पंचावर त्याचा काहीच इम्पॅक्ट नाही आहे. चेंडूची फेक बघा कॅज्युअल राहिले. त्या ठिकाणी रनआउटची संधी. फलंदाज बाद होणार. बॅट कट आहे, हलकीशी एज आहे. त्या ठिकाणी अपील निश्चित करण्यात आलं होतं पण पंचावर त्याचा काहीच इम्पॅक्ट नाही आहे. एकदा ती निश्चितच कंप्लीट केली जाईल. आणि तोपर्यंत बघतो फलंदाज स्ट्रायकिंग याला बाद होतोय तो म्हणजेच दीपेश. तिसरा धक्का, तिसरी विकेट. तीन फलंदाज आतापर्यंत बाद झाले ते म्हणजेच कुरुंद संघाचे मितेश कुरुंद या नावाने हा संघ इथे खेळतोय. फलंदाजीला पोहोचलाय मनीष पाटील. चांगली धावसंख्या आपण बघतोय सध्या धावफलकावर. खूप चांगला रन रेट ठेवलेला आहे प्रति षटकामागे. 49 धावा धावफलकावर आहेत. मनीष असेल स्ट्रायकिंग एंडला. साहिल ठाणगे पुन्हा आता बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. षटकातील पुढचा चेंडू आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालेला आहे कंप्लीट. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 49 धावा धावफलकावर 3 गटाच्या मोबदल्यामध्ये. पुढून खेळायचा प्रयत्न होता. चांगला चेंडू हाताळला आहे आणि त्या ठिकाणी काय होत आहे दोन्ही वेळेला तुम्हाला स्ट्राईक एकाच वेळेला सोडायची असेल तेच बघायला मिळालं. इथे विकेट किपरने जी चूक केली त्या चुकीच्यामुळे आपण बघतोय की स्ट्रायकिंगला पुन्हा आता शुभम पोहोचलाय. 50 धावा पूर्ण धावफलकावर. 50 ऑन द बोर्ड फॉर टीम मितेश कुरुंद. विकेट किपरने एक झेलसुद्धा सोडला पहिल्या षटकामध्ये. इथे बघ मिसफिल्ड करतोय त्यामुळे स्ट्रायकिंगला शुभम येईल आणि शुभम स्ट्रायकिंगला आल्यानंतर तो काय चित्र दाखवेल हे तुम्हाला माहिती आहे. बघूया अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक. शुभम ऑन स्ट्राईक. शुभम पाटील इज ऑन फायर. चांगली बॅटिंग आतापर्यंत या स्पर्धेमध्ये केली आहे त्याने. खोदून काढलाय. चांगला फटका ऑन साईडला प्लेस केलाय. येतो ते कंप्लीट केली आहे. चेंडूची फेक बघा चुकीच्या एंडला. नॉन स्ट्रायकिंग एंडला चेंडूची फेक करायची होती त्या ठिकाणी. फलंदाज मात्र स्ट्रायकिंग एंडला होईल तो बाद. शुभम बॅक टू डग आउट. बिग विकेट. डोहोळे संघाचा संघनायक इथे येऊन उपस्थित आहे. थांबलाय टॉस बॉक्समध्ये येऊन बसलाय. जय गणेश वाफाळे संघाचे संघनायक का वेळ घेत आहे. लवकरात लवकर या टॉससाठी. धावसंख्या 51. नवीन फलंदाज तेजस पाटील बॅटिंगला येतो आहे आणि या इनिंगमधला या सत्रामधला हा शेवटचा चेंडू साहिलचा. एकमेव षटकारापर्यंत या षटकात आला आहे आणि चांगली गोलंदाजी केली असं म्हणायला हरकत नाही आहे. ती टीम वाहुली संघाने ऑन साईडला खूप चांगला पुलचा फटका.
आणि चिरते चेंडू कव्हर येईल तोपर्यंत दोन धावांचा सुरू आहे. चेंडूची फेक मात्र ऑन स्ट्रायकिंग एंडला पुन्हा त्या विकेट किपर चूक करतोय. पुन्हा त्या विकेट किपर इथे चूक करतोय. चेंडू त्याच्या सुटतोय. रनआउटची संधी होती त्यामुळे इथे मात्र 2 धावा ॲड केल्या धावफलकावर आणि धावसंख्या होती 53 धावा आणि 54 धावांचं लक्ष असेल सामना जिंकण्यासाठी. 54 रन्स टू विन द टार्गेट फॉर टीम जय हनुमान वाहुली. मिथुन याच्या संघासमोर 54 धावांचं लक्ष असणार आहे 4 षटकांच्या सामन्यामध्ये. वाफाळे संघ ही शेवटची सूचना, कारण मी मगापासून तुम्हाला कॉल करतोय, शेवटचा पुकार तुमच्यासाठी. जर ही इनिंग सुरू होण्याच्या जर तुम्ही अगोदर आलात नाही तुमचं 1 षटक कमी होईल. एकदम स्ट्रिक्ट आहे. अपोनंट टीम 4 षटकं खेळेल, तुम्हाला 3 षटकं मिळतील. ही गोष्ट लक्षात ठेवा. भले आपण बघतो ही स्पर्धा फ्री ऑफ कॉस्ट एंट्री आहे. हे तुमच्यासाठी मात्र एक खूप मोठा प्लॅटफॉर्म, खूप मोठा स्टेज इथे मात्र निर्माण केला आहे. एक चांगलं व्यासपीठ निर्माण केलं आहे. त्याचा तुम्ही फायदा घ्या, चांगला परफॉर्म करा. इथे वेटीस धरू नका आयोजकांना. तुम्हाला साधारण मी सूचना करतोय 5 ते 6 वेळा आम्ही तुम्हाला अनाऊन्स केलं आहे. वाफाळे संघ ऑलरेडी उपस्थित आहे. सॉरी SG डोहोळे संघ ऑलरेडी उपस्थित आहे. जय गणेश वाफाळे संघ जर इथे आला नाही, आता शेवटचा पुकार आहे हा, जर आला नाही या इनिंग सुरू होण्याच्या अगोदर तर ताबडतोब 1 षटक कमी केलं जाणार आहे. चला बॅटिंग टीम आपले बॅट्समन रेडी करा. असुद्धा एकूण 12 संघ स्पर्धेमध्ये खेळत आहेत आणि 12 संघांच्या माध्यमातून आम्हाला 11 सामने कव्हर करायचे आहेत. तुम्ही बघू शकाल यामध्ये भार्गव इलेवन वारलीपाडा, त्यानंतर जय हनुमान वाहुली, मितेश इलेवन कुरुंद, जय गणेश वाफाळे, SG डोहोळे, श्रीराम जांभूळपाडा, गावदेवी काळंबोली, महेश इलेवन पडघे, आई एकविरा भादाणे, JM वाफाळे ब, जय महाराष्ट्र भोईरगाव आणि जय बजरंग चिंचवली अशी एकूण 12 संघ स्पर्धेमध्ये खेळत आहेत. त्यामुळे वेळेच्या बाबतीत जरा सहकार्य करा आम्हाला. पहिल्या राऊंडचे सर्व सामने ते 4 षटकांचे पाहायला मिळतील आणि सेकंड राऊंडच्या मॅचेस तुम्हाला 3 षटकांच्या बघायला मिळणार आहेत. आणि आपण कालसुद्धा ते चित्र कायम ठेवलं होतं या स्पर्धेमध्ये. आपण दुसऱ्या सत्राकडे वळत आहोत. वळूया आपण. जेव्हा दुसरं सत्र सुरू होईल धावसंख्येचा पाठलाग 54 धावा करण्यासाठी संघ सज्ज होईल. जय गणेश वाफाळे ए संघ सज्ज झाला. आपण टॉस कंप्लीट करूया व्यासपीठावर. तो चलिए बात करेंगे वावली गांव के गणेश मते साहब, जिनके हाथों से टॉस किया जाएगा. आज का बात करेंगे सेकंड मैच है. गणेश मते साहब देखिए बात करेंगे, जिनके शुभ हाथों से यहाँ पर जय गणेश वाफाले और SG डोहले टीम के बीच में देखिए यहाँ पर गणेश मते साहब आइए, आपके शुभ हाथों से टॉस किया जाएगा. चलिए गणेश मते साहब देखिए बात करेंगे आज के जो हमारी VIP डैश में अतिथि मान्य पर पुलिस पाटिल एक तरफ है, दूसरी तरफ सरपंच है. पुलिस पाटिल देखिए टॉस जीते यहाँ पर. तो चलिए सबसे पहले जय गणेश वाफाले टीम के कप्तान ने टॉस जीते हैं. डिसीजन क्या रहेगा? क्षेत्ररक्षण. टॉस जीतने वाले कप्तान को देखिए यहाँ पर कोल्ड ड्रिंक खास करके दिया जाएगा. यहाँ पर फील्डिंग चुने. सेकेंड रिंग का मैच चालू है. चलिए बेस्ट ऑफ लक दोनों टीम. और जहाँ पर बात करेंगे टॉस बॉक्स पर जय गणेश वाफाले टीम के कप्तान ने टॉस जीते और पहले फील्डिंग चुने. बॉल फास्ट. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच बाबूशा. दुसरं सत्र इथे सुरू झालेलं आहे. पुढचा चेंडू ओलंदाज सज्ज. टप्पा पडल्यानंतर जास्त बाउन्स चेस केलाय फलंदाजाने, हेच पंचांनी बघितलं. चेंडू जाऊ दिला त्या ठिकाणी.
मिथून ठाणगे आणि रोहित जाधव आघाडीचे फलंदाज आहेत. स्ट्रायकिंगला रोहित, बॉलिंग मार्कवर गणेश पाटील. पॉवर प्लेचं पहिलं षटक तो टाकत असताना बघतोय बॉलिंग मार्कवर, आणि चांगली सुरुवात केली गोलंदाजीतनं गणेश पाटीलने. क्या बात आहे, वॉटर डिलिव्हरी. बॅट्समनला आपल्या गोलंदाजीवर नाचवतोय अक्षरशः. व्हेरिएशन भरपूर आहे गोलंदाजीमध्ये, कधी फुल लेन टाकतोय, कधी शॉर्ट ऑफ लेन टाकतोय, आणि बॅट्समनला अक्षरशः डॉमिनेट करतोय पॉवर प्लेमध्ये. लक्ष खूप चांगलं सेट झालं आहे. धावफलकावर आपण बघतोय धावसंख्या करायची ती 54 धावा. 13.5च्या गतीने बॅटिंग करावी लागेल 4 षटकांच्या सामन्यामध्ये. ती निश्चितच बॅटिंग करत असताना जयनुमान वाहुली या संघाला. गुरुनाथ सुतार साहेबांचं इथे आगमन झालं, त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे या सर्वंच चषक 2025 या स्पर्धेमध्ये. धावसंख्या धावफलकावर 2. फलंदाज 2 धावांनी स्वतःचं खातं उघडतोय, तो म्हणजेच रोहित जाधव. तिसऱ्या चेंडूवर वैयक्तिक. षटकातला 4था चेंडू हा होता, आणि अवघ्या 3 धावा धावफलकावर आहेत. गणेश पुढचा चेंडू घेऊन, गणेश पाटील. फुल टॉस आहे, ऑन साईडला खूप चांगली दिशा दिली आहे, म्हणजे तिथे क्षेत्ररक्षक डीपमध्ये बरोबर स्क्वेअर लेगला उभा आहे. शुभम त्या ठिकाणी चेंडूची फेक करतोय, 2 धावा रोखू शकत नाहीये त्या ठिकाणी. मनीष त्या ठिकाणी. यष्टीरक्षक शुभम आहे. दोघांची हाईट सुद्धा सेम आहे, दोघांचं हेअरस्टाईल सुद्धा सेम आहे, त्यामुळे थोडंसं कन्फ्युजन झालं. सचिन सुतार आपणास विनंती करतो, आपण बॅट्समॅन स्थानापन्न व्हायचं आहे. सचिन सुतार. धावसंख्या 5. शेवटचा चेंडू पॉवर प्लेमधला. ओ कॉट बिहाइंडचं अपील पंचांकडे होत आहे. पंचांवर त्याचा काहीच इम्पॅक्ट नाही आहे. षटक पहिले समाप्त होते, अत्यंत इकॉनॉमिकल कम्पेअर टू फर्स्ट इनिंग. आपण जर बघितलं तर पहिल्या इनिंगमध्ये 17 धावा खर्च केल्या होत्या. गोलंदाज होता तो म्हणजेच मिथून ठाणगे, पण त्याच्या विरोधात आपण बघितलं की त्यांच्या कंपॅरिझनमध्ये सेकंड इनिंगमध्ये फक्त आणि फक्त 5च धाव्यांचं षटक गणेश पाटील हाताळतोय. गुड बॉलिंग. वाहुली जे गणेशपती इथे उपस्थित आहेत त्यांचा सन्मान इथे संपन्न होईल, आणि विनंती करतो मी संतोष सुतार यांना की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. वाहुली गावचे गणेशपती त्यांचा सन्मान इथे संपन्न होईल. धावसंख्या 5 धावा. वाहुली संघ थोडंसं अडचणीमध्ये आपण बघतो की थोडीशी सावध सुरुवात केली आहे, पण 3 षटकं अजूनही बाकी आहेत. आपण ग्रामीण क्रिकेटमध्ये ह्या गोष्टी बऱ्याच वेळा बघतो की अशा मोमेंटला मात्र पहिले षटक ते निश्चित खेळून काढतात. पहिल्या षटकामध्ये अंदाज घेतात, खेळपट्टीचा अंदाज घेतात, समोरच्या संघाच्या गोलंदाजाचा अंदाज घेतात. नंतर मात्र आपल्या स्वतःकडे असलेलं प्रावीण्य जे आहे, स्वतःकडे असलेलं जे कसब जे आहे, स्वतःकडे असलेलं जे टॅलेंट जे आहे, ते नंतर मात्र पुढच्या काही चेंडूवरती दाखवतात, इव्हन स्टेट होण्याचा प्रयत्न करत आहेत. कॉन्क्रीट खेळपट्टी आहे, चेंडू चांगला राईज होतोय, बाउन्ससुद्धा होतोय. षटक क्रमांक 2 मध्ये बॉलिंग मार्कवर सज्ज होईल तो रोहन पाटील, मितेश कुरुन संघाचा गोलंदाज. चला 4 मिनिटं होत आली आहेत, ऑलमोस्ट झाली सुद्धा. सामना लगेच सुरू करावा. जसं मगाशी मी उल्लेख केला की ज्ञानेश्वर आता कॉमेंट्री बॉक्समध्ये आल्यानंतर मात्र खूप काही गोष्टींची आम्हाला हेल्प होणार आहे. सगळ्या गोष्टीचे अपडेट तुम्हाला देत राहील. आपण खास करून टाईम मॅच तो करतोय, आणि मात्र ह्या गोष्टी अपडेटसुद्धा करतोय, त्यामुळे दोन्ही जबाबदारी तो स्वतःहून खूप चांगली पार पाडतोय. स्ट्रायकिंग याला सुद्धा मिथून. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू स्लाइस करण्याचा प्रयत्न होता, ऑप्शनच्या खूपच बाहेर आहे, आणि वाईट बॉलचा सिग्नल पंचांनी केला शकील कोटी यांनी. आज गोकुल पाटील आणि त्याचबरोबर परेश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये आपण बघतो की 2 पंच राकेश शाह आणि त्याचबरोबर फारुख बर्डी तुम्हाला पाहायला मिळत आहेत या स्पर्धेमध्ये ॲज अ अंपायर म्हणून काम पाहतील. ओ वॉटर डिलिव्हरी. स्टंप टू स्टंप अटॅक करतोय, चांगला चेंडू राईज झाला होता, बाउन्स झाला होता. लेग बाईटचा इशारा येतो तो म्हणजे पंचांचा शकील कोटी यांचा. ज्ञानेश्वर मुकादमला धावसंख्येत भर, आणि धावसंख्या 7 धावा धावफलकावर. पुढील चेंडू समोर उचललाय, समोर लॉंगनला क्षेत्ररक्षक आहे, पण त्याच्या डोक्यावरून फ्लाय होतोय सीमारेषे बाहेर. पहिला संघर्षमय षटकार. चला व्हॉलेंटियर्स लवकरात लवकर चेंडू द्या, अदरवाईज मला कमिटीला चेंडू द्यावा लागेल ग्राउंडच्या आतमध्ये पंचांकडे.
चला घ्या, बॉल घ्या, आलाय तो. कालच आपण सूचना केली होती की यदि चेंडू हरवला, फुटला, खराब झाला, शेवटच्या षटकावर त्या शेवटच्या चेंडूवर तुम्हाला नवीनच चेंडू दिला जाईल आणि तुम्हाला नवीन चेंडूनेच खेळ करावा लागेल. षटकारामुळे धावसंख्येत भर, धावसंख्येत 13 धावा धावफलक दुहेरी अंकामध्ये. अशा अजून 2-3 षटकार तुम्हाला मारायचे आहेत, कारण आपण बघतो की 54 धावांचं लक्ष तुम्हाला गाठायचं आहे वाहुली संघाला. क्या बात आहे, लाजवाब फटका, वॅकेंट एरिया आहे. चेंडू एक टप्पा घेऊन सरळ सीमारेषेच्या बाहेर निघून जाईल. पंचांचा इशारा आहे, चेंडूवर येतो तो चौकार. करतोय आणि चांगला अटॅक करतोय, चांगली बॅटिंग करतोय. रोहन पाटीलच्या विरोधात एक षटकार, एक चौकार त्याने मारलाय आणि खूप कॉन्फिडेंटली मारलाय. कव्हरमधला हा फटका अत्यंत देखणा होता. धावसंख्या 17 धावा धावफलकावर. चला चेंडू त्या पंचांकडे बघा, चेंडू वाट बघतात ते पंच, कारण चेंडू जेव्हा बाहेर जातोय ते त्याच्याकडून चेंडू येत नाही लवकर. षटकार, चौकार, 10 धावा मागच्या 2 चेंडूत खर्च केल्या त्या रोहन पाटीलने. धावसंख्येत भर, धावसंख्येत 17 धावा धावफलकर तुम्ही पाहतायत. रोहित चांगल्या टचमध्ये आता आलाय. रोहित पाटील, रोहित जाधव. पहिले काय चेंडू निश्चित निर्धाव खेळला होता, थोडासा कॉन्फिडन्स नव्हता, पण मात्र या 2 मोठ्या फटक्यांनी कॉन्फिडन्स त्याचा वाढला असेल. लॉंग धावचा खेळाडू आता सर्कलच्या आतमध्ये आणतायत. डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आता जो होता तो आपण बघतो की त्या ठिकाणी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर लावलेला आहे. लॉंग ऑफला खेळाडू डीपमध्ये वायडिशमध्ये उभा आहे, वायडी उभा आहे थोडं भरपूर. एक लॉंग वन, एक मिड विकेट आहे. स्क्वेअर लेग ठेवण्यात आलं आहे. चला मॅच बॉल आय थिंक आलेला आहे. घ्या बॉल घ्या. काय बात आहे, दोन्ही बॉल आलेले आहेत. गोलंदाज रोहन पाटील. लीडिंग एज, हवेमध्ये चेंडू आणि चांगली फिल्डिंग, प्रेझेन्स ऑफ माइंड बघायला मिळतं. समयसूचकता बघायला मिळाली थर्ड मॅनच्या खेळाडूकडून. त्याला माहिती की चेंडू डायव्हर्ट होऊन येणार. फायनलचा खेळाडू आपण वगैरे थोडासा चकला होता त्या ठिकाणी चेंडू कव्हर करत असताना, पण थर्ड पॅनच्या खेळाडूने मात्र दाखवली समयसूचकता आणि मात्र एक धाव तिथे कंप्लीट होते. चेंडूवर धावसंख्येत भर होईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ते आपण बघतो धावफलकावरती. कोण 18 धावा. हो, व्हॉट अ शॉट, कनेक्शन प्रॉपर, ताकदीचा वापर आणि चेंडू करतोय हवाई सफर. षटकार. त्यांच्या पुरस्कर्त्यांना सूचना आहे, संघाला सूचना आहेत की आपण दिलेल्या वेळेवर येऊन खेळा. एक तर फ्री ऑफ कॉस्ट एंट्री आहे. कमिटी अत्यंत स्ट्रॉंग डिसिजन तुमच्या विरोधात घेईल जर तुम्ही वेळेवर आलात नाहीत. तसं मगाशी आम्ही घेतलं होतं, पण त्याची झळ लगेचच जय गणेश वाफाळे संघाच्या संगणकाला पोहोचली. तो ताबडतोब धावत आला, घरातनंच धावून आला वाटतं बहुतेक. त्याला माहिती आहे की 1 षटक कमी होईल या ठिकाणी आणि 3 षटकांचाच सामना खेळायला मिळेल. बॉलिंग मार्कवर मनोज पाटील. 12 चेंडू आणि 30 धावांची अजूनही आवश्यकता आहे जय हनुमान वाहुली संघाला. आणि मागच्या चेंडू तो षटकार मारत असताना आपण बघितला, कॉन्फिडन्स बघायला मिळाला तो फलंदाज मिथुनच्या बॅटमधून. फुल टॉस,
रबर स्टॅम्प शॉट, चेंडू सरळ सीमारेषे बाहेर, वाईट डिश लॉंग ऑन क्लिअर करेल, षटकार. थोडीशी अडखळ सुरुवात, थोडीशी सावध सुरुवात असं मी म्हणेन. थोडंसं आपण बघितलं की टेम्परामेंट दाखवण्याचा प्रयत्न केला, संयम दाखवण्याचा प्रयत्न केला. तर सन्माननीय पोलीस पाटील अनिल सुतार यांचं आगमन झालं. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपल्याला आयवा कॅससाठी 200 रुपयाचं कॅश प्राईज बघायला मिळते. त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे पोलीस पाटील अनिल सुतार साहेब. 11 चेंडू 24 धावा. ऑनसाईडला पूलचा फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहे. वाईडिश लॉंगॉनला दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे, इझिली 2 धावा कंप्लीट करेल. त्याचबरोबर स्पर्धेमध्ये पोलीस पाटील अनिल पाटील यांच्या अनिल सुतार यांच्या माध्यमातून चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक सुद्धा त्यांनी मात्र आम्हाला पुरस्कृत केलं आहे. त्याबद्दल त्यांचेसुद्धा मी आभार इथे व्यक्त करत आहोत. 10 चेंडूंनी 22 धाव्यांची गरज आहे. 10 चेंडू 22 धावा. ओ क्या बात है, एक्सलेंट बॉलिंग, चांगलं कमबॅक. लेफ्ट आर्म बॉलर मनोज पाटील कमबॅक करत असताना आपण बघतो की आपल्या चेंडू षटकार आला, नंतर डबल आली. मागच्या 3 चेंडू झाले ते एकूण 8 धावा आणि अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 22 धाब्यांची गरज आहे जय हनुमान वाहुली संघाला. 9 चेंडू आणि 22 धाब्यांची गरज. ऑप्शनच्या खूप बाहेर आहे, खूपच बाहेर आहे. बॅट्समन पासून बचाव करण्याचा प्रयत्न सुरू आहे गोलंदाजाचा मनोज पाटीलचा. धावसंख्या 33 धावा धावफलकावर. अजूनही 21 धावा करायच्या आहेत. फलंदाज बाद होईल. या ठिकाणी मिथुनला तंबूत परतावं लागेल. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होते. पहिला धक्का लागतोय मैदानावर, म्हणजेच जय हनुमान वाहुली संघाला आणि मिथुन बॅक टू डगआउट. आपल्या पुढे त्याचबरोबर टॉसबॉक्सचे पुरस्कर्ते विघ्नहर्ता कलेक्शन लाहोटी कंपाऊंड या ठिकाणी आपण बघतो ते शॉप आहे. त्या शॉपचे ओनर आहे स्वतः आपण बघतो म्हणजेच अनिल सुतार साहेब, जे पोलीस पाटील सुद्धा आहेत. त्यांच्या माध्यमातून 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक त्यांनी पुरस्कृत केलं. त्याचबरोबर आपण या स्पर्धेमध्ये बघतोय की आयवा कॅचसाठी 200 रुपयाचं कॅश प्राईज आहे. तब्बल 800 रुपयाचं कॅश प्राईज आपण बघतो स्पर्धेमध्ये आयवा कॅचसाठी. त्यामध्ये आयवा जेलसाठी विष्णू पाटील सापेचे, विश्वास पाटील पाटील आमणेपाड्याचे यांच्या माध्यमातून 200 रुपये. त्यानंतर अनिल सुतार साहेबांच्या माध्यमातून 200 रुपये आणि सचिन कलेक्शनचे सचिन मागे आणि नितीन मागे यांच्यासुद्धा कडून आपण बघतोय 200 रुपयाचा कॅश प्राईज आहे. तर एक कॅच पकडा, 800 रुपये कमवा. 800-600 रुपये मला असं वाटतं, आय थिंक 600 रुपये आहेत त्या ठिकाणी. 8 चेंडू 21 धावा. ओ चेंडू बघा, वॉट अ शॉट, मॅग्निफिसंट शॉट. आलेलेच आपल्या बॅटची चुणूक दाखवतोय आणि षटकाराने खातं उघडतोय. नाव आहे समीर ठाणगे. गुरुनाथ मते जे वाहुली गावचे, त्यांना विनंती करतो आपण येऊन व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. वाहुली गावचे गुरुनाथ मध्ये शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 7 चेंडू आणि 15ची गरज. स्ट्रायकिंग एंडला समीर.
स्टेप आउट ऑन साईडला, गॅप खूप मोठा आहे, टप्पा घेऊन चेंडू सरळ सीमारेच्या बाहेर जाईल. विथ द कॉन्फिडन्स, वॉट एक्झिक्युशन, चौकार. सुद्धा नंतरच्या दोन्ही षटकांमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातलाय. मागचे दोन षटकांमध्ये आपण बघतोय की तब्बल धावा आपण बघतोय ते म्हणजेच तब्बल 38 धावा मागच्या 2 षटकात खर्च झालेल्या आहेत. वॉट अ नॉक, वॉट अ बॅटिंग, पॉवर पॅक आणि क्विक रिप्लाय, ताबडतोब उत्तर दिलेलं आहे मैदानावर ते म्हणजेच जयनुमान वाहुली संघाने. इवन दोघांनी चांगलं कॉन्ट्रीब्यूट केलं. मिथून ठाणगे बाद झाला धावसंख्या बघतो ती म्हणजे 33 असताना चांगलं कॉन्ट्रीब्युशन पहिल्या विकेटसाठी पाहायला मिळालं. मिथून ठाणगे आपण बघतो 7वर बाद झाला. पण रोहित जाधव ज्याच्याकडनं आपण एक वेगळाच खेळ बघितला, भरपूर साचपडत खेळ होता पहिल्या षटकामध्ये, नंतर ज्यापर्यंत तो गिअरअप झाला, चार्जअप झाला आणि अटॅकिंग बॅटिंग केली. 2 षटकार 1 चौकार त्याने मारले आतापर्यंत, चांगला परफॉर्म करतो. पण समीर ठाणगे त्याच्या मात्र पुढे निघून गेला आहे. आतापर्यंत 1 षटकार 1 चौकार चांगला परफॉर्म करतो नॉस्ट्रायकिंग एंडला. चेंडू शिल्लक ते 6 आणि करायचे ते आता मात्र 11 धावा. बॉलिंग मार्कवर शुभम, खूप मोठी जबाबदारी खांद्यावर घेऊन शुभम येतोय बॉलिंग मार्कवर. निर्णायक षटक, 6 चेंडू शिल्लक आणि 11ची गरज आहे. रोहित जाधव आरजे ऑन स्ट्राईक. कट करायचा प्रयत्न, स्लोअर वन चेंडू, गतीमध्ये परिवर्तन. पंचांनी अपील केलं, पंचांकडे अपील केलं कॉट बिहाइंडसाठी, पण पंचांचा त्याचा काहीच इम्पॅक्ट नाही आहे. निर्धाव चेंडू, चेंडू शिल्लक आहे ते 5 करायचे ते अजूनही 11. थोडासा बॅकफुटला बघायला मिळतोय जेव्हा शुभम स्ट्राईक एंडला बॉलिंग मार्कवर आला. हा खूप बाहेर आहे, खूप बाहेर आहे. इथे मात्र लालच दाखवण्याचा प्रयत्न, ऑप्शनच्या बाहेर मात्र बोलवण्याचा प्रयत्न, कॉल करण्याचा प्रयत्न, पण इथे मी बघतो की चेंडू खूपच बाहेर निघून गेलाय. आता चेंडू शिल्लक आहे ते 5 करायचे ते अजूनही 10 धावा सामना जिंकण्यासाठी. जसं या स्पर्धेमध्ये आपण बघतोय की ड्रेसिंग आणि चेसिंग ही गोष्ट तुम्हाला पाहायला मिळते, कंपल्सरी आहे. 5 चेंडू 10 धावा. पुन्हा आता शुभम राऊंड विकेट, समोर आरजे. अजून आपण बघतोय चेंडू ऑप्शनच्या बाहेर आहे. वाईट बॉलचा सिग्नल शकील कोटी इथे करतायत. 5 चेंडू 9 धावा. एक वेगळीच ॲक्शन आहे गोलंदाजीमध्ये आपण बघतोय तुम्ही शुभमच्या. त्याचा रनअप खूप वेगळा आहे. त्या रनअपवर मी निश्चितच बोलेन, चर्चा करेन. बघू शकता शुभम पुन्हा त्या बॉलिंग मार्कवर धावतोय. राऊंड विकेट. चेंडू मध्ये लास्ट मोमेंटला शॉट चेक केलाय, क्षेत्ररक्षक कव्हरला तिथे जज करतोय, पण चेंडू त्याच्या आकारापासून बाहेर आहे. तिथे चेंडू कव्हर येईल तोपर्यंत 2 धावेचा प्रयत्न सुरू आहे. तिसऱ्याचा प्रयत्न निश्चित करणार, स्ट्राईक एंडला येणार तो फलंदाज. नकार नकार, पंचांनी नॉट आऊट सांगितलंय. 3 धावा धावणी ते पूर्ण करतोय. शुभमच्या षटकामध्ये या 3 धावा. लास्ट मोमेंटला जो शॉट चेक केला, हलकेसे फटका आपण बघितलं, कव्हरमध्ये खेळला. नशीब एवढं चांगलं की फलंदाज आपण क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये उपस्थित होता, त्याच्या डोक्याला चेंडू मागे निघून गेला. 3 धावा धावणी ते पूर्ण होत आहेत. अजूनही चेंडू शिल्लक आहे ते मैदानावर. 4 आणि 6 धावांची गरज आहे. रनअप जर आपण बघितलं ना ज्ञानेश्वर गोलंदाजी मार्कवर शुभमचा, असं वाटतं की 1-2 पाऊल चालल्यानंतर असं वाटतं की समोर काहीतरी डबकं आहे, तर डबक्याला ओलांडून तो पाय टाकतोय की काय, त्या डबक्यात पाय जाऊ द्यायचा नाही आहे, असा रनअप बघायला मिळतोय शुभमचा. 4 चेंडू शिल्लक आहेत, 6 धावांची गरज आहे. बघा इथे त्याने जंप केली, स्टेप आउटून चांगला फटका कव्हर्समध्ये एक्झिक्यूट केलाय. वॅकेंट एरियाचा गॅप खूप मोठा आणि बघा फुटबॉल. चेंडू पाय अडवण्याच्या सोडून आपण बघतो की चेंडू त्याला पाय लागून सरळ सीमारेषेच्या बाहेर चौकार. टीमचा कॅप्टन
भुवनला म्हणजेच आमिर खानला स्ट्राईक नको येऊ दे म्हणून त्याने तो चेंडू लात मारून बाउंड्रीच्या बाहेर पाठवला होता. तशी काहीतरी आठवण झाली आणि चौकार बघायला मिळाला. 3 चेंडू 2 धाव्यांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी. 3 चेंडू 2 धावा. स्ट्राइकिंगला समीर. क्या बात है, बॉटम हँड, सेन्सिबल क्रिकेट. एकच धाव इथे कंप्लीट होईल. स्कोर इज लेवल. धावसंख्या बरोबरीमध्ये. आता 2 चेंडूचा खेळ शिल्लक, 1 धावेची गरज. स्ट्राइकिंगला असेल तो फलंदाज रोहित आरजे. 1 धावेची गरज आहे. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चला मॅच सुरू करा. पुढचा सामना असेल तो जय गणेश वाफाळे ए विरुद्ध SG डोहोळे या 2 संघांमध्ये, जिथे जय गणेश वाफाळे संघाने नाणेफेक जिंकण्याने निर्णय घेतला की आम्ही प्रथम गोलंदाजी करू आणि SG डोहोळे संघाला इन्व्हाइट केले ते म्हणजेच बॅटिंगला. चला मॅच सुरू करा, मॅच सुरू करा. वेळ घेऊ नका अजिबात. बॅट्समनचे आता शेजारी वाढलेत. गोलंदाजांनी विकेट कीपर बघतो की फिल्डिंग तिथे सेट करतायत. बॅट्समनच्या जवळ खेळाडू उभे करतायत. एक क्लोज खेळाडू उभा केला आहे समोर त्याच्या. पुढचा चेंडू. क्या बात है, क्या बात है. डान्सिंग डाऊन द विकेट. पुन्हा हवेमध्ये फटका, अपीश फटका आणि एक धाव तिथे धावून इथे पूर्ण होते. आणि त्यातून बघतो की सामने ते जिंकलेला आहे तो जैन-1 वाहुली संघ इथे मात्र विजय ठरतोय मितेश शिरवण करून या संघाच्या विरोधात. तर पंचांनी चौकार सांगितले त्या ठिकाणी, कारण चेंडून बघतो की बाउंड्रीच्या पलीकडे गेलेला आहे. थँक्यू शकील कोटी, कारण हा चौकार इथे ॲड केला जाईल बॅट्समनच्या अकाउंटमध्ये. या सामन्याचा आपण सामनावीर लगेच जाहीर करूया. ज्ञानेश्वर मला निश्चितच माहिती देतील कोण असेल सामनावीर.